बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात. खरं आहे ना हे? तो कलर छान आहे, त्यातली नाही का? पण ती मला आवडली. बरोबर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी आशा करते. तर आज आहे ना आरूला चप्पल पण घ्यायची होती आणि थोडं मला गावात काम होतं आणि त्याच्यामुळे मी गेली होती. म्हटली चल आता आलो आहे ना तर आपण मंदिरात पण जाऊन येऊ. मग आम्ही शंकराच्या मंदिरात पण गेलो. असं कधीतरीच यायला भेटतं, नेहमी यायला भेटत नाही. त्याच्यामुळे म्हटली चल आपण इथूनच चाललो तर जाऊन येऊ. आणि इथं जवळच हनुमानचं मंदिर पण आहे. आमच्या इथे खूप मोठं मंदिर आहे हनुमानचं. मग तिथं पण दर्शनाला गेलो दोघीजणी, कारण की आमचा घरी जाण्याचा रूट तोच होता. त्याच्यामुळे ना म्हणले चला आपण जाऊन येऊ तिकडे पण. आणि इथं खूप सुमसाम होतं, म्हणजे खूप शांतता होती. मंदिरात पण कोणीच नव्हतं जास्त, म्हणजे कोणीच नव्हतं, आम्हीच दोघीजणी होतो, कोणीच नव्हतं. आणि मग त्याच्यामुळे म्हटले चला आपण जाऊन येऊ. संध्याकाळची वेळ होती, जवळजवळ 6 वाजले ते ह्या टायमाला. मग आम्ही मंदिरात गेलो होतो. मग आरू पण होते माझ्यासोबत. मग आम्ही दोघी जोडीला असलो का एकमेकींच्या तर मग आम्ही जातो, नाहीतर मग काय मी एकटी असल्यावर नाही जात कुठे, कारण की मग मला एकटीला जायला पण वेळ नाही भेटत. कसं आहे पटकन मी काही वस्तू घ्यायची असली की घेते आणि पटकन घरी निघून येते. मग मी जास्त वेळ तिथं थांबत पण नाही. मग आरो असले का मग थोडंसं जोडी पण असतं, त्याच्यामुळे ना मग मी गेली होती. म्हणते चल तू आहे तर आपण जाऊन येऊ. हे बघ आमचं मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. नवीन बांधलेले, पहिले जुनं मंदिर होतं त्याच्यापेक्षा अजून छान वाटत होतं. खरं जुनं ते सोनं असतं, पण आता नंतरून बांधल्यानंतरून आहे ना थोडं वेगळंच दिसतंय मंदिर. पण नाही तर पहिले आहे ना आम्ही लहान होतो तेव्हा खूप मंदिर एकदम सुंदर आणि छान वाटत होतं. खरंच ते मंदिराची आठवण येते ह्या मंदिराला बघितलं का, तर त्या मंदिराची आठवण येते. एवढं छान वाटत होतं ते पहिले जुनं मंदिर. चला असू द्या. आणि आता आहे ना इथे लग्न कार्य पण होतात. रस्त्यात जाताना ना माझ्या लहान आत्याचं घर पण लागतं ना. आत्या इथे बसलेली होती, ही सर्वात लहान आत्या आहे माझी. ती पण गावातच असते. त्याने तिला म्हणत होते तुझा व्हिडिओ काढते मी, तर ती हसत होती का तू माझा आता व्हिडिओ काढू राहिली का, म्हणजे असं. आणि घरी आल्यानंतर मी ब्लाऊज पण शिवायला बसली होती, कारण की मला ब्लाऊज पण द्यायचे होते. आणि नाही सॉरी, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ व्हिडिओ कारण की ब्लाऊजांची गर्दी असल्यामुळे ना व्हिडिओ काढायला काही वेळ भेटत नव्हता. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. आणि ह्या दिवशी ना आत्या त्या पण घरी नव्हतं, कोणी नव्हतं घरी, फक्त आम्ही दोघंच होतो. मग त्या दिवशी ना मी सर्व ब्लाऊज शिवून घेतले. आणि आत्या आणि स्वामी सर्व आहे ना, आरू ते सर्व आहे ना माझ्या मोठ्या आत्याच्या घरी गेलेले होते. तिकडे माझी बहीण पण तिथेच राहते. मग स्वामीला पण घेऊन गेली. तेव्हा मी काय केलं, ते गेल्यानंतर सर्व म्हणजे मला खूप सारं काम पडलेलं होतं, ते आवरून घेतलं. साड्यांना पिकोफॉल पण करायचे होते, तर ते पण करून घेतल्या. असंच हळूहळू चालू राहतं काम. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे ना आम्ही बाहेर चाललो आहे जेवायला, कारण की आज घरी ना कोणीच नाही आहे. स्वामी आणि आरू पण आत्यासोबत आहे ना बाहेर गेलेले आहे. त्याच्यामुळे ना आज आम्ही दोघंच जण आहे. मामा आहे तर मामा काही येत नाही आहे, ते म्हणतात तुम्ही जा, मी काही येणार नाही जेवायला. त्याच्यामुळे ना आम्ही दोघं बाहेर चाललो आहे. आज आहे ना खूप दमल्यासारखं झाले ना, आज इतकं बोरिंग झालं ना, घरात मुलं नाही ना तर घरात एकदम बोर झालेलं आहे. कारण की असं झालं दिवस कधी जाईल संपतच नव्हता दिवस. मग आज म्हटले चला थोडंसं बाहेर जाऊन येऊ, कारण की बाहेर पण खूप दिवसापासून गेलेलो नव्हतं ना, त्याच्यामुळे
रोज आहे ना घरात खूप कंटाळा येतो. मग असं वाटतं कधीतरी आपण पण बाहेर गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ना म्हटले चला जाऊया, कारण की दिवसभर आहे ना ब्लाऊज शिवण्यात आणि घरातलं काम आवरण्यातच गेला. त्याच्यामुळे म्हटले चला आज मला खूप कंटाळा आलेला आहे स्वयंपाकाचा आहे ना. त्याच्यामुळे ते म्हणे चल तुला यायचं असेल तर मग लवकर चालेल, कारण की त्यांना नंतरून परत दूध घालायला घरी यावं लागेल. आणि जे मागं दिसतं आहे ना तर ते ना ब्लाऊज शिवायचे, पण मग काय झालं काल अचानक आहे ना मशीनची ना मोटर जळाली. त्याच्यामुळे काम आहे ना तसंच पडले, काल नाही सॉरी परवाच्या दिवशी. आणि मग ते कामं तसंच पडलेले आहे ना. आता मी घरातल्या मशीनवरच शिवते, त्याच्यावर आहे ना काम इतकं उरकत नाही. पण आता आहे ना हळूहळू ते पण शिवते. आणि आता 2-3 ब्लाऊज शिवून झाले होते, डिझाईनचे नवरीचे होते, ते पण देऊन टाकले ना. अजून बाकीचे त्यांची भरपूर ब्लाऊज होते ना, त्याच्यामुळे मग थोडे थोडे. आणि लग्न आहे ना कंप्लीट 22 तारखेला, आणि त्यांनी ब्लाऊजं पण इतके लेट दिले होते ना, त्याच्यामुळे आधीचा स्टॉक आणि नंतर त्यांनी आणून दिलेला स्टॉक, त्याच्यामुळे माझा पूर्ण गोंधळ झालेला आहे. आता मला तर अजिबात सुचत नाही, काहीच सुचत नाही का नेमकं आता काय करून, कुठून सुरुवात करून कुठं एंड करू. त्याच्यामुळे ना मला खूप आता असं संताप आलेला आहे स्वतः बरंच. कसं आता कशी काय मोटर झाली, काय झालं, स्वामी आलं तिथं मोटरजवळ खेळत होता आणि काय माहिती का ते स्विच त्याच्याकडून दाबलं गेलं का काय, काहीच माहिती नाही. नेमका तो असा बाजूला झाला आणि एकदम जोरात आवाज आला. मी इतकी घाबरली होती ना, तर म्हटलं आता काय झालं. पण नशीब का त्या दिवशी म्हणजे इतकं बेकार घटना झाली असते ना, पण थोडक्यात ते वाचलं, देवाची कृपा आहे माझ्यावर असं म्हटलं तरी चालेल. आणि मी पण मशीनवरून नेमकी उठली होती आणि तो पण मशीनपासून बाजूला झाला. मशीनवरून उठली आणि खालीच बसणार ब्लाऊज कटिंग करायला, तर इतकं जोरात जाळ झाला ना, मी इतकी घाबरली का मला काहीच एक सेकंद काहीच सुचलं नाही का नेमकं काय झालं. आणि त्याची मोटर आहे ना जवळ एवढी आपली पाण्याची मोटर असते ना त्या साईडची मोटर आहे, इतकी मोठी मोटर आहे, आणि ती पण जळाली. मला इतकं टेन्शन आलं आणि इतकी तापलेली होती ना का म्हटले आता काय म्हणजे एक सेकंदासाठी काय झालं असतं काय नाही कळलं पण नसतं. आणि त्याला करंट पण आलेलं होतं मशीनला. म्हणजे शिलाई मशीन पण काम आहे ना, कुतकं धोक्याचं काम आहे ना, तर अंत नाही त्या कामाला. आणि तरी पण मग बाया पण शिलाई द्यायला यायला किती कानाकडे करतात. पण खरं आहे नाही, ही इतकं डेंजर घटना होती त्या दिवशीची. मी स्वतः प्रत्यक्षात डोळ्यासमोर बघितली, ती खूप डेंजर होतं. नेमकी मी काय झालं ब्लाऊज शिवला, हुक बीक लावले आणि नेमकी होतं आता एक दुसरा ब्लाऊज कटिंग करायचा म्हणून खाली बसले आणि मी त्याच्यावर असते ना कदाचित मला काय झालं असतं तर ते पण नाही सांगता नाही. इतकं डेंजर झालेलं होतं. आणि मशीनचं काम आहे ना नुसतं दिसतं शिलाई मशीनचं काम, जेवढं सोपं काम असतं ना तेवढं ते म्हणजे धोक्याचं असतं असं म्हटलं तरी चालेल. आणि नंतर मी आता घरात शिवायला लागली ना ब्लाऊज, आणि ती मशीन इतकी स्लो चालते ना, सारखा धागा तोडतो. त्याचं पण मला टेन्शन येतं का आता मी काय केलं पाहिजे काय नाही. मग हळूहळू ना मग चालले, म्हटले आता बसायचं आहे ना, तर मग हळूहळू त्याच्यावर ब्लाऊज शिवते. मी होम टूर पण मला द्यायचा आहे, पण वेळ भेटतच नाही मला. आणि भेटला ना तर तेव्हा सर्वजण घरात असतात आणि होम टूर कसा काय द्यायचा, कारण की माझी फॅमिली पण आम्ही जवळ फॅमिलीमध्ये ना 6 जण आहे. माझे 2 मुलं, आम्ही 2 जण आणि सासू सासरे असे मिळून 6 जण आहे. आणि प्लस त्याच्यात आम्ही शेतकरी माणसं आहे. मग घरात आहे ना सगळीकडं पसारा पडलेला असतो, म्हणजे असंच धूळ हे ते. तरी मी किती आवडते तरी एवढं काम आवरून पण कधी कधी मला टेन्शन येतं का एवढं काम करते आणि दिवसभर इतकं म्हणजे असं दिवसभर मी कंटिन्यू रुटीनमध्ये असते. अशी आराम म्हणजे मला माहीतच नाही असं म्हटलं तरी चालेल. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, रात्री मी झोपते ना तेवढीच, दुपारी थोडंसं पण अंग पण नाही टाकत का जरा वेळ झोपावा म्हणून. कधीतरीच असं महिन्यातून एकदा मला बरं नाही वाटलं तरच, नाही तर मग बिलकुल नाही. आणि आता इतके गरमीचे दिवस चालू झाले ना, तर त्याच्यामुळे ना दुकानात पण खूप गरम होतं ते. आणि एक दिवस काय झालं, फॅन आहे ना, मी फॅन लावला होता आणि इतका जोरात हवा आली ना तर ते फॅन पण खाली पडला. आणि खाली पडल्यामुळे त्याचं पातं पण तुटलं. ते पण एक माझ्याकडून नुकसान, सारखं काही ना काही नुकसान चालूच आहे असं. आणि आता वॉशिंग मशीन बिघडलेले आहे, त्याच्यामुळे कपड्यांचा त्रास. आता बघू उद्या आहे ना, त्यांना सांगितले पहिले मला मशीनची मोटर नीट करून द्या आणि एक वॉशिंग मशीन, ह्या 2 गोष्टी ना मला उद्या. त्यांना मी सांगितले मला उद्या पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता त्यांनी देतील आता आणून, ते म्हणजे मी बघतो उद्या. पण काही करून मला म्हणजे वॉशिंग मशीन आणि माझी मशीन आहे रिपेअर करून पाहिजे. आता शिलाई मशीन मला नाही वाटत लगेच रिपेअर करून देतील ते, पण ज्यावेळेस देतील ना त्यावेळेस देतील. तोपर्यंत चाललं आहे माझं हळूहळू काम. दिवसातून फक्त 2 आणि 3 ब्लाऊज होता ह्या मशीनवर. अक्षरशः मी एवढं घरातलं काम करून 5, 6, 7, 8 ब्लाऊज शिवणारी अक्षरशः 2 ब्लाऊजांवर आली. मला इतकं कधी कधी वाईट वाटतं.
आम्ही ना खूप दिवसांनी दोघंच असं कुठंतरी बाहेर चाललो. एवढं लग्न झाल्यानंतरून पण कधी एखाद टाईम गेला असं पण आजपर्यंत मला आता आठवत नाही आहे का आम्ही दोघंच कधी गेलेलो आहे. पोरं तर आमच्यासोबत कायम असतातच. त्याच्यामुळे म्हटलं आमच्या गाडीत पण तोच विषय चालू होता का आज पहिलेच वेळ आहे का आपण दोघंच जण बाहेर जेवायला वेगळे चालू, नाही तर असं कधीच होत नाही. फॅमिलीसोबत असते, नाही तर मुलंसोबत असतात, असं चालूच असतं. नाही तर कोणीतरी रिलेटिव्हसोबत राहतं. आज पहिलीच वेळ आहे, 12 वर्षात पहिली वेळ आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आम्ही दोघंच चाललेलो आहे. लग्न झालं नवीन गेलं असेल पण ते काही एवढं आठवत नाही मला. पण मला तरी आता आठवतं आहे, ते एवढंच आठवतं आहे. रस्त्याचे इतके सारे कामं चालू आहे ना रस्त्याला, तर रस्त्याचे म्हणजे आता ते हॉटेल पण आम्ही विचार करत बसलो का आपण नेहमी जातो त्या ढाब्यावर ते कुठं गेलं. कारण की इतकं रस्त्याचे कामं चालू आहे ना, डायरेक्ट खूप रस्त्याची जागा गेलेली आहे. आणि मग आता आम्ही दोघंच जेवायला पण आलो होतो. म्हणून ते पहिल्यांदा ना सूप घेतलं होतं, कारण की मला सूप आहे ना खूप आवडतं, दुसरं काही नाही पण सूप तर अप्रतिम आवडतं आणि खरंच खूप छान पण होतं. आयुष्यात आहे ना थोडंफार एन्जॉय पण केलं पाहिजे. काम तर आपण कंटिन्यू करतच राहतो, पण थोडंसं आपल्या स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे, कारण की कधीच आपण स्वतःसाठी वेळ देत नाही. नेहमी आपण प्रत्येक टाईम दुसऱ्याचा विचार करतो, कधी स्वतःचा पण विचार केला पाहिजे. कारण की नेहमी आपण प्रत्येक टाईम आपण याचा विचार कर, त्याचा विचार कर, असं प्रत्येकाचा विचार करत राहतो आणि स्वतःकडं नेहमी दुर्लक्ष करत राहतो. त्याच्यासाठी ना स्वतःचा पण विचार करून आणि दुसऱ्याचे पण मनं जिंकले पाहिजे. आणि म्हणजे असं आता मामांना आम्ही म्हटलं होतं चला, पण मामा काही आले नाही. मामा म्हणे तुम्ही जा, मला काही यायचं नाही आहे.